नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, हर्षवर्धन पाटील यांचा लवकरच भाजपमध्ये प्रवेश होतोय असं एकंदरीत आपल्याला दिसतंय। आता पूर्वी हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्येच होते, परंतु ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलते आणि पुन्हा त्यांना आता वेध लागलेले आहेत की परत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करायचा। तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया। बघा, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उलथापालथी होताना आपल्याला दिसतायत। भारतीय जनता पक्षामध्ये अनेक लोक प्रवेश करतायत। त्यातच भारतीय जनता पक्षाचं जे स्वप्न आहे 2029 ला स्वबळावरती सत्ता आणायची। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सध्या जरी त्रिकुटाचं सरकार असलं तरी काही निर्णय घ्यायला अडचणी निर्माण होत आहेत असं भारतीय जनता पक्ष तसंच देवेंद्र फडणवीसांना वाटतंय। आता बघा, एकनाथ शिंदे यांचे 57 आमदार तर अजित पवारांचे 41 आमदार आहेत 2029 ला। आता अजित पवारांच्या 41 जागा आणि एकनाथ शिंदेच्या ज्या 57 जागा, या ठिकाणी जे जे आमदार पराभूत झाले त्या सर्व आमदारांना भारतीय जनता पक्षामध्ये घेण्यासाठी भाजपनं चढाओढ सुरू केलेली आहे। बघा तुम्ही, जिथं जिथं म्हणजे जसं आता कैलास गोरंट्याल पराभूत झाले तिथं शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाचे अर्जुन खोतकर निवडून आले होते, आता त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश दिला। तसंच महाराष्ट्रातल्या असंख्य ठिकाणी म्हणजे सगळ्याच ठिकाणी हे भारतीय जनता पक्षामध्ये जे पराभूत आमदार आहेत, परत दुसरं ज्याचं वजन चांगलं आहे तालुक्यामध्ये, मग तो भ्रष्टाचारी असो, खंडणीखोर असो, दहशतवादी असो, कुणी असो, त्याला भारतीय जनता पक्षामध्ये घेतलं जातं आणि पक्ष वाढवायचा आहे म्हणून त्याचं भारतीय जनता पक्षामध्ये पायगाड्या घालून स्वागत केलं जातं। याच लोकांच्या विरोधात काही दिवसापूर्वी भारतीय जनता पक्ष आणि किरीट सोमय्या यांनी राळ उठवून दिली होती की हे भ्रष्टाचारी, ह्यांच्या चौकशी करा, त्यांच्या चौकशा करा। परंतु आता सध्या हे सगळे चौकशीवाले भारतीय जनता पक्षामध्ये ठाण मांडून बसले आणि जुनं जे भारतीय जनता पक्ष आहे त्या जुन्या भारतीय जनता पक्षाच्या नाकावर ठेचून हे नवीन सगळे गेलेले त्यांचा तिथं बोलबाला झालेला आहे। जसं राधाकृष्ण विखे पाटलांना केंद्रामध्ये राज्यामध्ये कॅबिनेट मंत्री केलं, तसं अनेक जण आहेत की जे काँग्रेस राष्ट्रवादीच्या विचारधारेचे आहेत परंतु ते आता भारतीय जनता पक्षामध्ये आहेत। तसंच उद्धव ठाकरेच्या शिवसेनेचे देखील खूप लोक आहेत की ते आता भारतीय जनता पक्षाचे गोडवे गाताने आपल्याला दिसत आहेत। असंच आता काही उदाहरण आहे की इंदापूर तालुक्याचे देखील माजी मंत्री, ज्यांना आपण महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदावरती बसण्याचं स्वप्न पाहत होतो, इंदापूर तालुका पाहत होता, तसंच हर्षवर्धन पाटील देखील पाहत होते, परंतु 2014 ला काँग्रेसचं सरकार गेलं, हर्षवर्धन पाटील यांचा देखील साहजिक पराभव झाला। त्यानंतर भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं आणि हर्षवर्धन पाटील यांनी देखील भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला। 2019 ची निवडणूक त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि 5 वर्षे भारतीय जनता पक्षामध्ये ते राहिले। त्यानंतर साहजिकच त्यांनी 19 ते 24 पर्यंत भारतीय जनता पक्षामध्ये काम केलं। भारतीय जनता पक्षानं त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून त्यांना महाराष्ट्र म्हणजे देशाचं, भारताचं साखर संघाचं अध्यक्ष केलं, ज्या ठिकाणाहून 10,000 कोटीपेक्षा जास्त निधी हा साखर कारखान्यांना कर्ज स्वरूपात वितरित केला जातो। तसंच शेतकऱ्यांना म्हणजे समजा बाबा सभासद आहेत त्या सभासदांसाठी देखील त्याचं हित पाहिलं जातं, म्हणजे वार्षिक 10,000 कोटीपेक्षा जास्त निधी हा त्या विभागातून तिथून हे केला जातो। आता हे सगळं जरी असलं तरी हर्षवर्धन पाटील साहेबांचं मन काय भारतीय जनता पक्षामध्ये रमलं नाही। भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि हर्षवर्धन पाटील यांचे चांगले संबंध आहेत, सगळे सोयरे आहे म्हणजे असल्यासारखे संबंध आहेत।
म्हणजे हर्षवर्धन पाटलांना जर अमित शहांना भेटायचं असेल तर महाराष्ट्रातल्या एकाही नेत्याची शिफारस नेण्याची गरज नाही, तसंच त्यांना घेऊन जाण्याची गरज नाही. ते स्वतः जाऊन अमित शहा यांना भेटतात. एवढी त्यांची ताकद, एवढं त्यांचं वजन हे भारतीय जनता पक्षामध्ये आहे. तसंच काँग्रेस पक्षाच्या कार्यकाळामध्ये ते कॅबिनेट मंत्री असताना देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे देखील चांगले संबंध होते आणि आता देखील देवेंद्र फडणवीसांचे आणि त्यांचे चांगले संबंध आहेत. इंदापूर सहकारी साखर कारखाना ज्या ग्रुपला चालवा दिलेला आहे तो बोत्रे पाटील म्हणून आहे, त्यांचा ओंकारेश्वर ग्रुप आहे. हा भारतीय जनता पक्षाचीच संलग्न आहे. कारखाना चालवाय देण्यामध्ये देखील हर्षवर्धन पाटील यांना देवेंद्र फडणवीसांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलेला आहे. तसंच हर्षवर्धन पाटील यांची काय राजकीय कामं किंवा इतर काही कामं असतील हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रायोरिटीने केली जातात. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांचा वडा भारतीय जनता पक्षाकडे जास्त आहे. त्यातच प्रवीण माने यांनी देखील भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. जरी प्रवेश केलेला असला तरी देखील हर्षवर्धन पाटील यांना देखील भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश मिळणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पुणे जिल्हा परिषद ही कसल्याही परिस्थितीमध्ये जिंकून आणायची आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवायचा असा चंग बांधला आहे. त्याच्यामुळं पुणे जिल्ह्यामधले जे ग्रामीण भागातले महापालिका क्षेत्र सोडून जे नेते भारतीय जनता पक्षामध्ये येऊ घातले आहेत त्या सर्वांना भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश द्यायचा आणि पुणे जिल्हा परिषदेवरती भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवायचा असं मनसुबा देवेंद्र फडणवीस यांनी बांधलेला आपल्याला एकंदरीत दिसतंय. आणि त्यामुळं या सर्वच नेत्यांना भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश दिला जाणार आहे असं देखील आता सध्या तरी दिसतंय. आणि त्यातच 2029 ची विधानसभा निवडणूक देखील भारतीय जनता पक्ष हा स्वबळावरती लढवणार आहे. आणि अशाच काही कारणांमुळं जे नेते भारतीय जनता पक्षामध्ये यायला उत्सुक आहेत अशा सर्वच नेत्यांना भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश दिला जाईल आणि दिला जातोय असं देवेंद्र फडणवीस असतील, चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त जे प्रदेशाध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण यांनी देखील असंच सांगितलेलं आहे. असं आता पुणे महापालिका असू द्या, मुंबई महापालिका असू द्या किंवा कुठचीही महानगरपालिका असू द्या, त्या महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये जे नेते आहेत त्या सर्वांना भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश देण्याचं काम सध्या सुरू आहे. आणि अशाच कारणांमुळे हर्षवर्धन पाटील यांचा देखील भारतीय जनता पक्षामध्ये लवकरच प्रवेश होईल आणि ते देखील भारतीय जनता पक्षवासी होतील असं एकंदरीत दिसते. आता ते जर भारतीय जनता पक्षामध्ये गेले तर त्यांना 2029 विधानसभेची उमेदवारी मिळेल का किंवा विधान परिषद मिळेल का हा देखील संशोधनाचा विषय आहे. हर्षवर्धन पाटील जाताना काहीतरी शब्द घेऊन भारतीय जनता पक्षामध्ये जातील आणि तेव्हा त्यांना आमदार होण्याची देखील संधी मिळते का काय हे देखील आपल्याला आता बघणं गरजेचं आहे. परंतु एवढंच की हर्षवर्धन पाटील यांचा प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये लवकरात लवकर होईल असंच एकंदरीत आपल्याला दिसतंय. तर आज एवढंच. कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.